आपल्यासोबत आता शेतकरी नेते अजित नवले आहेत, शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत, आपल्यासोबत बँकिंग तज्ञ विश्वास उडगी सर आहेत, आपल्यासोबत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आहेत आणि आपल्यासोबत शेतकरी दिनेश गुडवे सुद्धा जोडले गेलेले आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो. दिनेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो सर. दिनेशजी, मला सांगा, या आधी सुद्धा सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशा प्रकारची वसुली करू नका, तरी सुद्धा काय अनुभव येतोय? मायक्रो फायनान्सवाले छोटे छोटे जे खाजगी सावकार आहेत ते असोल किंवा मग बँकांचे मेसेजेस असेल, हे सगळं थांबलंय की चालू आहे? आणि आज मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर तुम्हाला वाटतं काय थांबेल म्हणून? सर, अतिशय विदारक परिस्थिती आहे. आपण स्वतः तुम्ही 3 किलोमीटर पायी चालत चिखलात गेलात आणि आलात, तुम्ही पाहिले पिकाची अक्षरशः राख रांगोळी झाली आहे. अशी मराठवाड्यात, बीड जिल्ह्यात आणि सिंदफणा, डोंबरी, विद्रूप या पूर्ण काठात पट्ट्यात परिस्थिती असताना भल्या पार्टी शेतकऱ्यांना 5 वाजता मेसेज येतात. हे मेसेज थांबले पाहिजेत. शेतकऱ्यांना मेसेज आला की त्यांच्या पोटात गोळा उठतो. त्यांच्या पूर्ण घरादारात लेकरं बाळ सगळ्यांना एकच चिंता असती की आता आपण आपले लेकरं बाळ वाचवावं, आपले जनावरं वाचवावं का आपले शेती वाचवावं. असं असतानाही आज आमच्या बीड जिल्ह्यातला असो, मराठवाड्यातल्या, आम्हाला रजाकार आणि निजाम हे माझ्या वयाच्या लोकांना आठवत नाहीत, पण जुने लोक सांगतात, जे 80-90 वर्ष वय, त्यांना निजाम आणि रजाकार आठवू लागले. जितका रजाकारांनी छळ केला होता मराठवाड्याचा, तेवढा छळ आज या बँका, छोटे फायनान्सवाले शेतकऱ्यांचा करत आहेत. आम्हाला सरकारला कळकळीची विनंती आहे की आपण जसं बोललात त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या आणि जे पीक कर्ज आहेत, इतर कर्ज आहेत, त्याची वसुली थोडे दिवस, 1 वर्षभर थांबवा. त्याचं व्याज घेऊ नका. एवढी एक शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला खूप विनंती